नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 7 ऑक्टोबर 2024। मित्रांनो, आजपासून राज्यामध्ये या ठिकाणी भयंकर पावसाला सुरुवात होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आज असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते ठिकाण देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 7 ऑक्टोबर 2024। आज दुपारनंतर राज्यामध्ये आपण स्क्रीनवरती बघू शकताय सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय। येलो अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे। मित्रांनो, आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही सांगली, जत, कोल्हापूर, विटा, कराड, वडूज, सातारा, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीचा विचार केला तर या ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते। नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण राज्याचा विचार जर आज केला 7 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय, तर मराठवाड्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे, तर विदर्भामध्ये हवामान कोरडं असणार आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण लगेचच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।